जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले तरी निवृत्तीवेतन रोखता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. नागपूर. सेवा काळात कोणतीही विभागीय चौकशी झालेली नसेल किंवा तसा कोणताही नियम अस्तित्वात नसेल तर केवळ जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले या कारणास्तव कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन आणि इतर लाभ रोखता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेला आदेश दिले आहेत की याचिकाकर्त्याचे सर्व सेवानिवृत्तीचे लाभ 8 आठवड्यांच्या आत अदा करण्यात यावेत. प्रकरणाची पार्श्वभूमी. संजय मोतीसिंग गौतम हे 1991 मध्ये नागपूर महानगरपालिकेत वायरमन म्हणून रुजू झाले होते. त्यांनी 32 वर्षांहून अधिक काळ सेवा केली. त्यांच्या सेवाकाळाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 10 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा जातीचा दावा पडताळणीसाठी समितीकडे पाठवण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी जात पडताळणी समितीने त्यांचा दावा अवैध ठरवला. दरम्यान 31 मे 2024 रोजी ते सेवानिवृत्त झाले. मात्र महानगरपालिकेने त्यांचे निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी आणि इतर लाभ रोखून धरले होते. न्यायालयाचे निरीक्षण. न्यायमूर्ती श्रीमती MS जवळकर आणि न्यायमूर्ती नांदेश S देशपांडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की जातीचा दावा अवैध ठरल्यानंतरही याचिकाकर्त्याला सुमारे 14 महिने सेवेत ठेवण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. निवृत्तीवेतन हा हक्क, देणगी नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की निवृत्तीवेतन ही सरकारकडून मिळणारी कोणतीही देणगी, बाउंटी नसून तो कर्मचाऱ्याचा मालमत्तेचा हक्क आहे, ज्याचे संरक्षण संविधानाच्या अनुच्छेद 300 अंतर्गत केले जाते. जोपर्यंत ठोस कायदेशीर तरतूद किंवा विभागीय कारवाई नसेल तोपर्यंत हा हक्क हिरावून घेता येणार नाही. न्यायालयाचा आदेश 1. नागपूर महानगरपालिकेने याचिकाकर्त्याचे निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, GPF आणि इतर सर्व लाभ पुढील 8 आठवड्यांत द्यावेत. 2. लागू असल्यास वेळोवेळी मिळणारे पदोन्नतीचे लाभ आणि वेतनवाढ देखील याच कालावधीत प्रदान करावी. या निर्णयामुळे जात वैधता प्रमाणपत्राच्या तांत्रिक कारणावरून निवृत्तीवेतन रखडलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.